फायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया पुणे चॅप्टरच्या वतीनं सुरक्षित भारत या विषयावरील चर्चासत्रात भारताचे माजी राजदूत आणि परराष्ट्र सेवेतील निवृत्त अधिकारी श्री दीपक वोहरा यांनी मार्गदर्शन केलं. वाकड येथील हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल इथं आयोजित या चर्चासत्रात सुरक्षित भारत घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर, नियमांचं काटेकोर पालन आणि सर्व स्तरांवर जागरूकता वाढवण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. तसंच यावेळी FSAIच्या डायरीचं प्रकाशन करण्यात आलं. वोहरा आणि पोटफोडे यांच्या हस्ते 12 मान्यवरांचा उल्लेखनीय कार्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे PMRDA मुख्य अग्निशामक अधिकारी देवेंद्र पोटफोडे, एक्स बस फायर अँड सिक्युरिटीचे संचालक चेंटू आशेर, FSAI पुणे चॅप्टरचे अध्यक्ष सुजल शहा, सचिव सागर मुनीश्वर, सिंपल जैन, प्रदेश संचालक वरुण तिवारी, संयोजक केदार देशमुख, शिवम फायरवाला, विनायक जोगळेकर, अजित यादव, अमोल उंब्रजे, ऋतुराज कुलकर्णी, सागर कुलकर्णी यांच्यासह उद्योग, बांधकाम आणि सुरक्षा क्षेत्रातील तज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दीपक वोहरा यांनी भारत आणि इतर देशांमधील संबंधांवर भारताच्या क्षमतेवर विचार मांडले. आज भारत स्वयंपूर्णतेकडे जात असून सुरक्षा क्षेत्रातही मोठी प्रगती करतोय. तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरक्षित भारतासाठी विविध उपाययोजना करण्यावर आपले लोक काम करतायत, याचं समाधान वाटत असल्याचं वोहरा म्हणाले. फायर सेफ्टी आणि सिक्युरिटी क्षेत्रातील कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवकल्पनांच्या माध्यमातून भारताला आत्मनिर्भर बनवण्यास हातभार लावत असल्याचं त्यांनी नमूद केलं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे असं आहे की आज ज्या पद्धतीने आपण उंच इमारतीमध्ये जातोय, उंच इमारती जाताना आपण काय करतोय, खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये येतोय, वेगवेगळ्या आर्किटेक्चरल स्किल्स वापरतोय आणि खूप चांगल्या बिल्डिंग्स करतोय. पण हे करताना आपल्याकडे एक सगळ्यात महत्त्वाची गोष्टकडे काही वेळा दुर्लक्ष असं होतं की सेफ्टी पॅरामीटर्स आपण बघितले जातात. तर सेफ्टी पॅरामीटर्स बघावं अशी अपेक्षा आहे की जेणेकरून उंच इमारतीमध्ये जर काही इमर्जन्सी आली, आग लागली, तर तिथे राहणारा माणूस बाहेर कसा पडेल, सेफ कसा राहील हे बघायला पाहिजे. त्याच्याबरोबरच या इमारतीच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या फायर फायटिंग सिस्टीम्स आहेत, ह्या इफेक्टिव्हली कशा राहतील की जेणेकरून फायर डिपार्टमेंटची मदत येईपर्यंत आपल्या जे सिस्टीम्स आहेत त्या सिस्टीमच्या मार्फत मला एखादी इमर्जन्सी जर आली तर ती ओव्हरकम करता आली पाहिजे. हे सगळं बघणं गरजेचं आहे. आज जो पूना में ये चैप्टर नेटवर्किंग मीट हुआ, FSAI फायर एंड सिक्योरिटी एसोसिएशन ऑफ इंडिया के तरफ से, ये एक मीटिंग थी जहाँ पे मेंबर्स, एसोसिएट सोसाइटीज एंड फायर ऑफिसर्स, द चैलेंजेस जो आज की तारीख में है कि हाई राइज बिल्डिंग, सिटीज इतनी बढ़ रही है, तो बिल्डिंग्स बड़ी बन रही है तो उसके साथ अनसर्टनिटीज भी बहुत है. हमको उसको कैसे ओवरकम करना है, हम अपने पुणे को कैसे सेफ बनाएं, तो यही डिस्कशन और यही टॉपिक को लेके हमने काफी पैनल डिस्कशंस किए, काफी सारे स्पीचेस हुए फ्रॉम दी ऑर्गेनाइजर्स. इट वाज अ very good networking event by Pune chapter. I wish them all the best. And as the treasurer of Fire and Security Association of India, the only mission that we have is Surakshit Bharat. Thank you. Jai Hind.